श्री स्वामी समर्थ. भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे. भक्त हो, श्रावण मास विशेष आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहत होते. त्यांच्याकडे अन्नधान्यांची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेठाणी त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धर्माचे, पुण्याचे कार्य केले नव्हते. त्यांनी कधीच कोणालाही दानदक्षिणा दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारसुद्धा नव्हता. अर्थातच त्यांच्या पोटी एकही संतानसुद्धा नव्हती. ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचे झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता. त्या चिमणीची 2 पिल्लं होती. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असे. भक्त हो, हा व्हिडिओ ऐकत असताना तुम्हाला कोठेही भगवान भोलेनाथांचं स्मरण झालं असेल, भोलेनाथांची आठवण झाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव असे टाईप करायला अजिबातच विसरू नका. चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाणे, पाणी शोधण्याचं काम करत असे. चिमणी शेठच्या हवेलीजवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एकसुद्धा दाणा मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर ह्याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंतसुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणालाही कोणत्याही प्रकारचे दान करीत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये येणे जाणेसुद्धा नाही, कोणत्याही प्रकारची मदत देखील त्याने केली नाही, कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत देखील याने केली नाही. त्याचबरोबर कधीही पक्ष्यांना हा थोडेसुद्धा दाणे टाकत नाही. हा शेठ तर खूपच कंजूस आहे. एके दिवशी काय झालं, चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठजीच्या हवेलीवर जाऊन बसते. तेव्हा तिथे शेठ आणि शेठाणी बोलत बसलेले असतात. शेठाणी बोलते, शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात. आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचे करायचं तरी काय? आपल्याला कोणीही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही. हे धन खाणार तरी कोण असेल? तेव्हा शेठ शेठाणीला म्हणतो, हे शेठाणी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपलं नशीबच असे आहेत. असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल. पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हापर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं, त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल तो हे धन खाएल. दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं ती चिमणी ऐकत असते. चिमणी शेठ आणि शेठाणीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन ती दाणे, पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते. आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठजीच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठाणीचं बोलणं ऐकू लागली. शेठाणी जी होती ती खूपच चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दया, धर्म होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेठाणीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्याप्रती तिचा लगाव वाढू लागला. आता शेठाणी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला थोडे थोडे दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ती दाणे टिपायची. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी काय झालं, चिमणी विचार करू लागली, शेठाणी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्र सुख प्राप्त नाही. मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्रीत्वत्व असणं हे निष्फळ आहे. एका स्त्रीचं दुःख एका स्त्रीच समजू शकते. स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते. एका स्त्रीला सर्वात मोठे सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते. हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते की
ही शेठाणी किती साध्या सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज मला ही दाणे टाकत असते. मी असं काय करू शकते की याच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होऊ शकेल. तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवाचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेठाणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेठाणीला संतान सुख देतील. हाच विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते, अहो ऐका ना, काही दिवसांसाठी मी बाहेर चालली आहे. तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या. त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या. इतकं म्हटल्यावर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते, रात्रंदिवस उडत असते. खूप कठीण परिश्रम ती करत असते. उपाशीपोटी ती सतत उडतच असते. उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर येऊन पोहोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती असतात. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं वाटत आहे की तू खूपच मोठ्या दुःखात आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आलेली आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही, तर दुसऱ्या कुणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माते, मी जिथं राहते तिथे एक शेठ आणि शेठाणी राहतात. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेलं नाही. शेठाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील आणि आपण त्यांच्यासोबत बोलूया. थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांच्याकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेठाणी राहतात. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही, मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्रसुख कसा देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथांच्याकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते, ही चिमणी खूप लांबून आलेली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने ती उपाशीपोटी आलेली आहे. ती इतक्या लांबून आलेली आहे, मग आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे काय पाठवू शकतो? माता पार्वतीचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. तसंही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि शेठाणीला पुत्र सुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेठाणी कोणत्या प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्य कर्म करत नाहीत, शास्त्राचे ते वाचन करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाही. शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीसाठी जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले आणि दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरातना जाऊन गरजूवंतांना मदत करू लागले, देवाचे भजन कीर्तन ऐकू लागले, तर त्यांचा पुत्र दीर्घायू असेल. तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन की ते शेठ आणि शेठाणी पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघून जाते आणि उडत उडत ती तिच्या घरट्यात येऊन पोहोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेठणीला एक पुत्राची प्राप्ती होते. शेठाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणीसुद्धा खूपच आनंदी होते. चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे. चिमणी विचार करू लागते,
हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होतो आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्रसुद्धा होते. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथीसुद्धा होऊन जाते. तेव्हा 5वी महाशिवरात्री येते. तेव्हा ती चिमणी खूपच चिंतित होते की ती खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे आणि शेठ हा आणि त्याची बायको कोणत्याही प्रकारचे दानधर्म अजूनही करत नाहीत, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करतच नाहीत. तेव्हा चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते की जर ह्या लोकांनी दानधर्म करणे सुरू केले नाही तर त्यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की मी शेठ आणि शेठणीला हे गोष्ट सांगू तरी कशी सांगू? शेठ आणि शेठाणीला माझी भाषा तर कळणार नाही, माझे इशारेसुद्धा त्यांना समजणार नाहीत. आता मी काय करू शकते? हा विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लंसुद्धा आता मोठी झालेली असतात. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी काही दिवसांसाठी बाहेर चालली आहे. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावरती जाऊन पोहोचते. तिथे जाऊन माता पार्वतीच्या चरणाशीत जाऊन पडते. माता पार्वती तिला अलगद उचलतात आणि म्हणतात, अगं, तू जसं म्हणाली होतीस तसं तर झालं आहे. शेठ आणि शेठणीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. मग तू पुन्हा इथे का आली आहेस? तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, त्या दोघांना पुत्ररत्न प्राप्त तर झाला आहे, परंतु ते दोघेही अजून धर्ममार्गावर आणण्यात, आस्तिक बनवण्यात मी अयशस्वी आहे. मी यशस्वी झालेली नाही. मी त्यांच्याकडून धर्माचं कार्य करून घेऊ शकले नाही. दोघेही नवरा बायको अजूनही जशाच तसेच आहेत. ते कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, मंदिरात जात नाहीत, भजन कीर्तन करत नाहीत. आतासुद्धा ते दोघेही नवरा बायको तसंच नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी असं असेल तर मग त्यांचा पुत्र हे अल्पायुच असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये. त्यांचा पुत्र दीर्घायू असावा. चिमण्याला हे चांगलंच माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणामध्ये पडायला हवं आणि हाच विचार करून ती चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनंती करत असते. यावर माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती पुन्हा भोलेनाथांना म्हणते, हे महादेव, असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजविण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे स्वभाव, माझा हावभाव, माझे इशारे त्यांना समजतच नाही. आता आम्ही करू तरी काय? पुढे चिमणी म्हणते, हे माते, जर तुम्ही आणि भगवान भोलेनाथ त्या दोघा नवरा बायकोंच्या जवळ गेलेत आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल. आम्ही लवकरच त्या दोघांच्या घरी जाऊ. आणि त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून आपल्या घरट्याकडे परत येते. काही दिवसानंतर भगवान शंकर आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून त्या दोघांच्या घरी येतात आणि येऊन त्या नवरा बायकोला म्हणतात, हे माते, आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावे. जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा त्याची बायको हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका. आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात असलेल्या महादेव आणि माता पार्वतीला तिच्या घरात येऊन आत घेऊन जाते आणि चांगले चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांना खायला देते. त्या दोघांचा छोटासा मुलगा तिथेच इकडे तिकडे करत होता. त्यांना जेवत असताना पाहून त्यांना कधी भाकरी आणून द्यायचा तर कधी भाजी. हे सर्व पाहून माता पार्वतीला खूप आनंद झाला. माता पार्वती विचार करू लागल्या की हा महादेवांचा प्रसाद आहे आणि म्हणूनच इतका भावनिक व चंचल आहे. त्यानंतर जेवण झाल्यानंतर दोघेही तिथून निघून जायला तयार होतात. त्यावेळेस शेठ आणि शेठाणी जवळ येऊन त्यांना म्हणतात,
हे बाबा, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात काही कमतरता राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा श्राप तुम्ही देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेठानी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हाला सर्वांना सोडून, हे जग सोडून निघून जाईल. तेव्हा शेठ आणि शेठानी साधू आणि साध्वीच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या चरणावर जाऊन पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा, आम्ही काय करू शकतो. यावर भगवान महादेव म्हणतात, तुम्ही तुमच्या दारात आलेल्या माणसाला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, दानधर्म विसरायचं नाही, लोकांना आवर्जून मदत करायची, प्राणीमात्रांची मदत करायची, धर्माचे कार्य करायचे आणि मुख्य म्हणजे महाशिवरात्रीचे व्रत करायचे, देवाची पूजा करा, देवाचे भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात आणि ते दोघेही नवरा बायको अगदी महादेवांनी सांगितल्याप्रमाणे अगदी तसेच वागतात. महादेव म्हणतात, हे सर्व काही साध्य झाले आहे एका छोट्याशा चिमणीमुळे. तिच्या कर्माचे, तिच्या कष्टामुळे तुम्हाला हा पुत्रसुख मिळाला आहे. हे सर्व पुण्याचं काम त्या चिमणीचं आहे. तर भक्त हो, आजची ही महादेवांची कथा, एका चिमणीची महाशिवरात्रीची कथा ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि हो, जाता जाता आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.